जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। जनशक्ती पॅनलचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात। उमरखेड इथं होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला असताना आज दिनांक 28 रोजी उमरखेड जनशक्ती पॅनलचं शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला आज सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली। जनशक्ती पॅनल अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाच्या तेजश्री संतोष जैन तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून महिला नाझेरा परवीन शेख अकील तसेच जहागीरदार साजिदुल्ला सनाउल्ला हे प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार असून यांच्या प्रचारार्थ मतदार यांच्या घरोघरी जाऊन मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवार घरोघरी जाऊन भेटी दिल्या तसेच शहरातील महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्या। या प्रसंगी ॲडव्होकेट संतोष जैन, ॲडव्होकेट बाळासाहेब नाईक, ठेकेदार शेख अकील तसेच जनशक्ती पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जाणून घेऊया ॲडव्होकेट संतोष जैन यांची प्रतिक्रिया। दिनांक 2 डिसेंबर रोजी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आमची आघाडी अशी तिघांनी मिळून युती केली असून स्वर्गीय बाबा जागीरदार साहेब यांच्या प्रभागात आपण आज या ठिकाणी आलेले आहोत आणि 2001 मध्ये बाबासाहेब जागीरदार यांना हीच निशाणी बस मिळालेली होती आणि आमच्या या पॅनलला देखील बस निशाणी मिळाल्यानंतर युवकांमध्ये आणि संपूर्ण शहरात एक नवचैतन्य निर्माण झाला असून या ही निवडणूक आम्ही विकासाच्या आधारावर लढत आहोत। मराठी नगरपालिकेच्या शाळा असतील, उर्दू शाळा असतील, यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। त्या ठिकाणी शिक्षकांची पुरेशी भरती नाही। तात्पुरत्या स्वरूपातल्या शिक्षकांची नियुक्ती करून त्या ठिकाणी त्या शाळा चालवण्यात येत आहेत। शहरातल्या अनेक प्रभागात अद्याप विकासापासून अनेक प्रभाग कोसो दूर राहिलेले आहेत। प्रभाग क्रमांक हा 3 आहे, 12-13 असतील, अनेक प्रभाग आहेत। उमरखेडके 5-6 आहे। अनेक प्रभाग असे आहेत की त्या ठिकाणी रस्त्याची कामे झालेली नाहीत, नाल्यांची कामे झालेली नाहीत। तर ही सर्व विकास कामे निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं बस या निशाणीवरील सर्वच्या सर्व 27 उमेदवारांना निवडून देऊन आपण नगर परिषदेचा पारदर्शक कारभार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवावं अशी सर्वसामान्य जनतेला मी विनंती करीत आहे।